नमस्कार, मी डॉक्टर माधुरी सोनवणे, एम.डी. इन आयुर्वेदा, होप आयुर्वेदिक मेडिसिन्स पुणे येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण इथे एक केस स्टडी घेऊयात चर्चेसाठी. जेणेकरून जी केस स्टडी आपण घेणार आहोत ती म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरची आहे. तर नेमकी ब्रेस्ट कॅन्सर हीच निवडली आहे कारण बरेच जो कॉमनेस्ट कॅन्सर आहे, जो स्त्रियांमध्ये आढळला जातो, तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आहे. आणि याबद्दलची कुतूहलता जो कॅन्सरने सफर करत असेल किंवा जसं तो डिटेक्ट झालेला असेल, त्याच्या मनात भरपूर प्रकारचे प्रश्न असतात, अनेक प्रश्न असतात, की नेमकी याची ट्रीटमेंट काय आहे, ह्याचं प्रोग्नोसिस किंवा ह्याचं जे डिसीज प्रोग्रेशन आहे, तो वाढणार कसा, कमी होणार कसा आणि कशा पद्धतीने आपण ह्याला डील करू शकतो, त्याच्यावरती चिकित्सा काय-काय असू शकतात आणि त्या संदर्भात आपण एक केस इथे थोडक्यात आपण एक डिस्क्राईब करूया किंवा डिस्कस करूया. सो सुरुवात करूयात ह्या केसला. तर आपल्या एक पेशंट होत्या, त्यांचं नाव आहे मनीषा गोरे म्हणून, वय वर्ष 43 आणि त्या आपल्याकडे अप्रोच झालेल्या आहेत 28 फेब्रुवारी 2023 मध्ये. त्या राहणाऱ्या आहेत लातूर, महाराष्ट्र इथल्या आणि त्यांचा जो व्यवसाय किंवा ते जे ऑक्युपेशन करत होत्या त्या म्हणजे त्यांच्या वयाच्या 23व्या वर्षापासून तर 36व्या वर्षापर्यंत त्या शेती कामं करत होत्या. म्हणजे 10 ते 5 या वेळेमध्ये शेती काम करत असून शिवाय घरगुती त्यांची जी काही कामे होती ती त्या करतच होत्या. याचबरोबर त्यांना कुठल्याही प्रकारचा कुठलाच आजार तोपर्यंत तरी डिटेक्ट झालेला नव्हता. ज्यावेळी त्या आपल्याकडे आल्या तर त्यांच्या व्हायटल्सला जेव्हा आपण एक्झामिन केलं त्यावेळेला त्यांना टेम्परेचर किंवा फीवर हे अजिबात नव्हतं. त्याचबरोबर त्यांचा जो पल्स रेट होता तो नॉर्मल होता. अगदी 72 पर मिनिट जो पल्स रेट असतो त्या प्रकारे होता. SpO2ची जी लेवल होती ऑक्सिजनची ती 97 होती. बीपी त्यांचा नॉर्मल होता, 130/80 होता आणि अशा कंडिशनमध्ये त्या आपल्याकडे अप्रोच झालेल्या होत्या. तर आता ह्या पेशंटची आपण पुढची थोडक्यात हिस्ट्री घेऊयात. तर सीए ब्रेस्ट आता ह्याचं जर सुरुवात केली तर प्रथमतः त्याची साईट कुठे आहे? तर त्याची जी साईट होती ती त्यांची लेफ्ट ब्रेस्टमध्ये होती. तर तिथे त्यांना एक मास किंवा एक गाठ त्यांना ती आढळून आलेली होती. तर सुरुवातीला ही जी गाठ त्यांना आढळली होती ती इयर 2016 मध्ये 2016 मध्ये आढळली. अगदी छोट्या साईजची गाठ होती, पण त्यांनी ती दुर्लक्षित केली. त्याकडे ते इग्नोर करत गेले आणि त्याकडे लक्ष दिलं नाही. परंतु 2019 पर्यंत येता येता ती गाठ जरा साईजनी वाढली होती. तेव्हा ती त्यांना आढळली 2019 मध्ये आणि त्याचं त्यांनी ऑपरेशन करून रिमूव्हल पण करून घेतलं होतं. तर त्याच्यानंतर मग 1-1.5 वर्ष त्यांना कुठल्याही प्रकारचा वर्षभर तरी त्रास झाला नाही. पण पुन्हा त्यांना तिथे गाठ आढळली. त्यानंतर त्यावेळी मात्र त्यांना भूक कमी झालेली होती. त्यानंतर त्यांना अशक्तपणा येत होता. कुठल्याही प्रकारची कामे केली तर अशक्तपणा जाणवत होता. त्याचबरोबर तोंडात अल्सर्स निर्माण होणे हे जाणवत होतं. थोडंसं हेअर फॉल पण होत होता. वीकनेस भरपूर प्रमाणात येत होता. कुठलीही कामं केली की एक्झर्शनने त्यांना मात्र लगेचच वीकनेस येत होता. थकत होत्या आणि वजनही त्यांचं कमी होत चाललेलं होतं. ते ह्या सर्व सिम्पटम्स तर होत्याच. आता ही जी गाठ होती ही अतिशय सॉफ्ट म्हणजे नेचर त्याचं जे गाठीचं होतं ती अगदी मऊ गाठ होती आणि हळूहळू वाढणारी होती. ओव्हर पिरियड ऑफ टाइम जे ऑब्झर्वेशन त्यांचं होतं तर ती गाठ जी होती ती वाढत चाललेली होती. तर अशा स्वरूपात फक्त जेव्हा असोसिएटेड सिम्पटम्स त्यांना जाणवायला लागले, खूप मोठ्या प्रमाणावरती ताप जेव्हा आला, त्यावेळी त्यांनी त्यांच्या लोकल एका जनरल फिजिशियनला दाखवलं. तिथून काही औषधी घेतली. त्यांचा ताप मात्र कमी झाला. पण दुसऱ्या दिवशी अगेन जेव्हा त्या म्हणजे साधं ब्रश करत असताना त्यांना त्यांच्या घशामध्ये काही गाठी नोटीस झाल्या आणि त्या गाठी नोटीस झाल्या म्हणून त्यांनी मग पुढची हालचाल करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये मग हे स्कॅन, बायोप्सीज ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि तिथे त्यांना प्रथमतः हा कॅन्सर आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर आहे असं डिटेक्ट झालं. तर आपण जो त्यांचा पहिला स्कॅन आहे तर तो आपण बघणारच आहोत. त्याच्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करू. नंतर मी हे सविस्तर तुम्हाला या स्कॅन्समध्ये जे फरक जाणवले क्वांटिटेटिव्ह अनालिसिस डेफिनेटली आपण हे शेवटीच बघूया. तर ही जी केस आहे तर यामध्ये त्यांची जर का आपण हिस्ट्री घेतली. आता हे जे फॅक्टर्स जर का बघितले तर कशाने वाढत होतं? तर त्यांचं जे लक्षणं वाढत होती ती त्यांच्या एक्झर्शननी वाढत होती. कुठलेही काम केले किंवा उन्हाळा असेल तर त्या पिरियडमध्ये त्यांना हे ऑब्झर्व्ह होत होतं की त्यांचं जो काही लक्षणं आहेत, दुखणी आहे ती वाढत होती. आता ह्याच्यामध्ये रिलिव्हिंग फॅक्टर्स किंवा त्यांना बरं कधी वाटत होतं. तर ज्यावेळी त्या आराम करत होत्या, साधारण एक अर्ध्या तासाचा आराम जरी केला, तरीही त्यांना रिलीफ वाटत होता या सर्व लक्षणांमध्ये. तर याचबरोबर कसं आहे, की पुढे चालताना आपण बघूया, की सिस्टमिक काय-काय त्यांचे बिघाड झालेले होते त्यावेळी. तर सिस्टमिक बिघाडांमध्ये त्यांना फीव्हर आला म्हणजेच हे सिस्टमिक एक मोठं लक्षण निर्माण झालेलं होतं. त्याचबरोबर जर आपण पुढचं बघितलं, की गॅस्ट्रोइंटेस्टायनल जे काही म्हणजे जे काही आपलं अन्ननलिकेशी आणि पचनाशी संबंधित जो बिघाड होता म्हणजे त्यांचं भूक कमी झालेली होती, पचन व्यवस्थित होत नव्हतं, कॉन्स्टिपेशन होत होतं, पोट साफ होत नव्हतं. त्याचबरोबर तोंडामध्ये अल्सर येणे हे सर्व जे आहे ते पचन संबंधीशी निगडीत बिघाड त्यांच्यामध्ये आढळून आले. त्याचबरोबर त्यांचं जे श्वसनाशी निगडीत जो बिघाड होता तो म्हणजे त्यांना दम लागत होता किंवा श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणजे कुठल्याही प्रकारची कामं केली तर. आणि त्याचबरोबर मग पुढची मस्क्युलोस्केलेटल म्हणजेच काय तर आपले जे म्हणजे बोन्सशी रिलेटेड किंवा मसल्सशी रिलेटेड जी दुखणी आहेत तर त्यामध्ये त्यांना बोन पेन पण होत होतं आणि सांध्यांच्या ठिकाणी दुखणे जाणवत होती.
न्यूरोलॉजिकल कंडिशन म्हणजे त्यांच्या मानसिक लेवलवरती कुठेही त्यांना काहीही त्रास नव्हता. अधूनमधून फक्त डोकं दुखत होतं. बाकी इतर त्या मेमरी वाईज, कॉन्शियसनेस वाईज, ओरिएंटेशन हे सर्वांना ओळखण्याबाबत आणि सगळ्याच ज्या गोष्टी होत्या ते अतिशय व्यवस्थित होत्या. आता हे झालं त्यांचं सिस्टमिक एक्झामिनेशन. पास्ट मेडिकल हिस्ट्रीकडे जर आपण गेलो तर या पेशंटला कुठल्याही प्रकारचा व्याधी कधी नव्हताच. म्हणजे त्यामध्ये बहुधा आपण जे बहुतांश ह्याच्यामध्ये जर बघतो कोमॉर्बिडिटी, तर त्यामध्ये बीपी त्यांना नव्हता, म्हणजे हायपरटेन्शनची हिस्ट्री नव्हती. त्याचबरोबर त्यांना डायबिटीसची हिस्ट्री नव्हती, थायरॉइड नाही. प्लस कुठल्याही आजारासाठी कधीही हॉस्पिटलाइज झाल्या नव्हत्या. तो कुठलाही आजार असो. ह्याच्या पुढची हिस्ट्री आपण घेताना ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री म्हणजे त्यांची जे काही म्हणजे मुलं किती झाले वगैरे, तर त्यामध्ये 4 वेळा त्या प्रेग्नेंट होत्या. त्यातनं 2 वेळा त्यांचे अबॉर्शन्स आणि 2 लिव्हिंग चाइल्ड्स त्यांना आहेत. 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी आहे. ते वयाच्या 21व्या वर्षी लग्न झाल्यानंतर 22व्या आणि 23व्या वर्षी त्यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी झाली. ब्रेस्ट फिडिंग मदर आहे. कुठल्याही प्रकारचं काही तसं हे नव्हतं की त्यांनी ब्रेस्ट फिडिंग केलेलं नाही. परंतु एक ऑब्झर्वेशन होतं की ज्या डाव्या ब्रेस्टमध्ये आता आपल्याला त्यांच्या गाठ आढळलेली आहे, त्याच ब्रेस्टमध्ये लॅक्टेशनचं प्रमाण जे होतं ते अतिशय कमी होतं आणि मुलंही त्या लेफ्ट ब्रेस्टमधून कधी फिडिंग करत नव्हती आणि ज्यावेळी केलं जरी तर त्यांना वॉमिटिंग्स वगैरे होत असत. तर हे एक ऑब्झर्वेशन्स आपण त्यांच्या लॅक्टेशनच्या पिरियडमधलं आपण नोटीस करू शकतो. परंतु त्याचा तेव्हा त्यांना कधीही त्रास झाला नाही किंवा कुठल्याही प्रकारची लक्षणं निर्माण झाली नाही त्यांच्या लॅक्टेटिंग पिरियड. नेक्स्ट मुव्हिंग आहे टू त्यांची जी ड्रग हिस्ट्री आहे, तर कधी त्यांनी ओव्हर द काउंटर म्हणजे कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन साध्या साध्या आजारांसाठी कुठले मेडिसिन्स घेतलेत का, तर नाही, डेफिनेटली नाही. आणि कुठल्याही प्रकारची त्यांना ॲलर्जी ही रिलेटेड टू एनी फूड किंवा कुठलेही सबस्टन्सेस किंवा मग कुठलेही मेडिसिन्स त्याच्याशी रिलेटेड कुठल्याही प्रकारची ॲलर्जीचा पण हिस्ट्री त्यांची नाही आहे. आता फॅमिली हिस्ट्रीकडे वळता तर यामध्ये त्यांची फॅमिली हिस्ट्री जेव्हा विचारली तर त्यामध्ये त्यांची जी मावशी होती, अगदी सख्खी जी मावशी आहे, तिला मात्र ब्लड कॅन्सर झालेला होता इन द इयर 1995, 1995 मध्ये. पण त्यांचा कॅन्सर हा ब्लड कॅन्सर होता आणि वयाच्या 35व्या वर्षी त्या एक्सपायर झाल्या. आता ह्यांच्या क्लोज रिलेटिव्हमध्ये म्हणजे त्यांच्या बहीण भावंडांमध्ये किंवा त्यांच्या आई वडिलांच्या साईडला म्हणजे आईच्या साईडला किंवा वडिलांच्या साईडला फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये कुठल्याही प्रकारचा कॅन्सर नव्हता. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं इथे जो काउंटेबल कॅन्सर आहे फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये तो म्हणजे आहे कॅन्सर ऑफ ब्रेस्ट, मग कोलॉनचा आणि ओव्हरीचा. तो प्रामुख्याने कोणामध्येच नव्हता. तर का हेच पर्टिक्युलर कॅन्सर्स, तर डेफिनेटली हेच कॅन्सर्स, कारण ह्याचं सिग्निफिकन्स जो आहे, कारण हे जे रिस्क फॅक्टर आहे की हे तुमच्या ज्या जनरेशन्स आहेत, नेक्स्ट जनरेशन गर्ल चाइल्ड मोस्टली ज्या मुली आहेत ते डेफिनेटली त्याला फेस करू शकतात आणि हे जेनेटिक म्युटेशन्समुळे ते येऊ शकतं पुढच्या जनरेशनमध्ये. ते इथे त्यांचा तोही इतिहास मात्र नव्हता. त्यांची एडिक्शनची हिस्ट्री जर का घेतली तर त्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं किंवा त्यांच्या घरातले कुठलेही मेंबर्स काही सिगरेट, बिडी किंवा मग असं कुठेही जवळपास घेणारे असं कोणीही नव्हतं. त्यामुळे स्मोकिंगचं नाही, मिश्रीचं नाही, तंबाखूचं नाही, कसलाही याच्यामध्ये व्यसनाचा इतिहास नाही. तर जेव्हा ह्या पेशंट ह्यांनी तपासण्या चालू केल्या साधारणतः 2 फेब्रुवारीला 2023 मध्ये त्यांना पहिल्यांदा ताप मोठ्या प्रमाणात जाणवला. त्यांनी तिथूनच पुढे मग त्यानंतर घशातल्या गाठी नोटीस केल्या आणि तिथून पुढे त्यांच्या तपासण्या चालू झाल्या. आता ह्या जेव्हा तपासण्या चालू झाल्या तेव्हा त्यांना जेव्हा कळलं की हा ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि ह्याची स्टेज जी काही होती तर तेव्हा त्यांना एक रेडिएशन सांगितलेलं. ते रेडिएशन त्यांनी घेतलं. रेडिएशन घेतल्यानंतर मात्र त्यांना मोठ्या प्रमाणावरती थंडी वाजून आली, अगदी त्या उडत होत्या असं त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजेच रायगर्स आणि चिल्स हे खूप मोठ्या प्रमाणावर मेले. अशक्तपणामुळे ते त्यांना जाणवलं. पण ते सेटल झाल्या काही मेडिसिन्स नंतर आणि रेस्ट नंतर. त्यानंतर पेशंट सेटल झालेले होते. तत्काळ त्यांनी होप मेडिसिन्सची जशी माहिती मिळालेली होती 2023 पासूनच 28 फेब्रुवारीला आपल्याकडे अप्रोच करून ही माहिती घेऊन आपले मेडिसिन्स चालू केलेले आहेत. म्हणजेच किमोथेरपी किंवा पुढचं जे ट्रीटमेंट प्लॅन होणार होतं त्या आधीच त्यांनी आपले होप मेडिसिन्सची औषधं ॲज अन ॲड ऑन थेरपी किंवा आपण म्हणूयात की त्यांची जी बॉडी आहे किंवा त्यांची जी इम्युन सिस्टम आहे ही आधीच स्टेबलाइज होणे किंवा त्यांचे जे जनरल कंडिशन्स किंवा त्यांचे जे सिम्पटम्स होते तर ते सर्व कमी होणे, ज्या पद्धतीने म्हणजे त्या किमोथेरपीला फेस करू शकतील अशा पद्धतीने त्यांनी आधीच ते पूर्वीच औषधी चालू केलेल्या होत्या. आणि डेफिनेटली या कंडिशनमुळे त्यांना होप मेडिसिन्सचाही भरपूर फायदा झाला. म्हणजे जी काही लक्षणं होती, त्यांची भूक लागत नव्हती, डेफिनेटली त्यांना भूक लागायला लागली. जो विकनेस होता तो चेंज झाला आणि त्या भरपूर एनर्जेटिक फील करायला लागल्या. त्याचबरोबर त्यांचं पचन व्यवस्थित व्हायला लागलं, पोट साफ व्हायला लागलं आणि त्यांचे जे काही तोंडात अल्सर येणे वगैरे होते तेही पूर्णतः बंद झाले आणि झोप ही शांत त्यांना लागू लागली. तर हे जी लक्षणं आहे यामध्ये त्यांना भरपूर उपशय मिळाला, खूप आराम मिळाला आणि शिवाय त्यांनी ज्या किमोच्या सायकल्स घेतल्या त्या पुढे घेतल्या. फक्त त्यांना ह्या सायकलच्या पिरियडमध्ये अगदी सुरुवातीला फक्त 5 दिवस त्यांना काही प्रमाणात फक्त अंगदुखी हे लक्षण एवढं जाणवत होतं आणि तेही सौम्य प्रमाणात होतं. थोडासा रेस्ट घेतला किंवा एखादी टॅबलेट घेतली तर त्यांना ते बरंही वाटत होतं.
नेक्स्ट आपल्या ह्या पेशंट आहे, ह्यांनी कंटिन्युअसली आपलं मेडिसिन घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग सेकंडली त्यांचा स्कॅन हा झाला मेमध्ये आणि त्याच्यानंतर मग झालेला आहे जुलैमध्ये. तर आपण एकदा स्कॅन ह्यांचे आपण मी रिपोर्ट तुम्हाला सांगत आहे. तर जसं सिम्पटमॅटिक आपण जे ट्रीटमेंट्समध्ये आपण बघत आहोत, तर पेशंटचं जे काही आपण रिसर्च वर्क जो आहे, तो बेसिकली आपला जो बेस्ड आहे तो म्हणजे त्यांच्या सिम्पटम्सवर, म्हणजे त्यांच्या लक्षणांवरती जे काही असोसिएटेड सिम्पटम्स होते आणि ब्रेस्टच्या लंपची जी काही साईज होती. ओके. आता हे झाले क्वालिटेटिव्ह. तर त्याच्यामध्ये जर का आपण डायग्नॉस्टिकली काय काय फरक पडला पेशंटला, ह्या पिरियडमध्ये जेव्हाही त्यांनी केमोथेरपी घेतलेली आहे, आता मात्र त्यांची चालू असलेली केमोथेरपी अजूनही चालू आहे, ती सौम्य प्रमाणात चाललेली आहे आणि काही औषधी त्यातनं मायनस झालेल्या आहेत. 3 सायकल फक्त पेशंटच्या बाकी आहेत. तर त्यांचा जो पहिला रिपोर्ट होता तो आपण बघूया. तो होता 17/2 तारखेचा. 17/2/2023 मध्ये त्यांनी टेस्ट केली आणि त्यामध्ये जे त्यांना आढळून आलं, तर तो म्हणजे स्टेज जर का आपण डिस्क्राईब केली या कॅन्सरची, तर ती फक्त लिमिटेड टू ब्रेस्ट असा तो मास नव्हता. तो बऱ्याच ठिकाणी पसरलेला होता. म्हणजे डेफिनेटली ही जी केस आलेली होती आपल्याकडे त्यावेळेस ती अगदी पुढच्या स्टेजमधली होती. म्हणजेच त्याला आपण अगदी फोर्थ स्टेज सुद्धा म्हणू शकतो. तर यामध्ये जी काही इल डिफाईन्ड हायपरमेटाबॉलिक इल डिफाईन्ड सॉफ्ट टिश्यू मास was noticed in left breast involving all quadrants. So this was the primary side. म्हणजे सुरुवातीला लेफ्ट ब्रेस्टमध्ये हा मास दिसला. त्याचबरोबर हायपरमेटाबॉलिक मेटास्टॅटिक सॅटेलाइट नोड्यूल्स. अदर दॅन दॅट म्हणजे तिथले जे काही नोड्यूल्स होते ते सुद्धा इन्फ्लेम दिसले. मग हायपरमेटाबॉलिक मेटास्टॅटिक लेफ्ट सुप्राक्लॅव्हिक्युलर, मग त्यानंतर मग त्यांचे मॅमरी, दॅन मीडियास्टिनल आणि मग त्यानंतर लेफ्ट ॲक्झिलरी ह्या ज्या लिम्फ नोड्स आहेत यामध्ये पण ॲडिनोपॅथी नोटीस केली. हायपरमेटाबॉलिक मेटास्टॅटिक लिजन वॉज नोटिस्ड इन स्प्लीन आणि इन ॲड्रिनल ग्लँड आणि शिवाय त्यांचे स्क्लेरोटिक काही लिजन्स होते ते त्यांच्या लंबर आणि स्पाइन रिजनमध्ये होते आणि त्याचबरोबर एक राईट लंगमध्ये सुद्धा नोड्यूल होता. त्यामुळेच रेस्पिरेटरी सिस्टममध्ये आपल्याला दम लागणे हे जे आपल्याला जे दिसत होते त्यांचे लक्षणे ते त्याचमुळे असणार. आता नेक्स्ट आपल्या ह्या पेशंटनी मेडिसिन कंटिन्यू ठेवलेलं होतं. त्याचबरोबर ज्यावेळी त्यांनी मे मध्ये रिपीट स्कॅन केलेला आहे, तर त्यांचा जो कंपॅरेटिव्ह स्टडी आपल्याला बघायला मिळतो इथे, हे रिपोर्ट्स तुम्हाला डेफिनेटली वाचता येतील, तुम्हाला दाखवले जात आहेत, तुम्ही तिथेही बघू शकता. तो जो कंपॅरेटिव्ह स्कॅन आहे त्यामध्ये डेफिनेटली मेटाबॉलिकली आणि मॉर्फोलॉजिकली, मेटाबॉलिकली म्हणजे तिथे ज्या कॅन्सरच्या ऍक्टिव्हिटी, ज्या कॅन्सरच्या सेल्स आहेत त्या स्प्रेड होण्याची, वाढण्याची जी क्षमता आहे ती डेफिनेटली कमी आढळून आली. आता मॉर्फोलॉजिकल रिडक्शन म्हणजे काय? तर मॉर्फोलॉजिकल म्हणजे जे काही गाठीचे डायमेन्शन्स होते, जी काही साईज होती त्याच्यामध्ये घडणारा बदल, तर तो सुद्धा कमी नोटीस केला गेला. त्याचबरोबर मेटाबॉलिक आणि मॉर्फोलॉजिकल रेझोल्युशन ऑफ प्रिव्हियसली नोड्यूल्स, जे काही नोड्यूल्स दिसले ते डेफिनेटली त्याच्यामध्ये तर कम्प्लीट रेझोल्युशन दिसलंच आपल्याला आणि त्याचबरोबर कम्प्लीट मेटाबॉलिक आणि मॉर्फोलॉजिकल रेझोल्युशन इन स्प्लिनिक लिजन्स आणि ॲड्रिनल ग्लँडच्या ठिकाणी जे काही होते लिजन्स तिथेही पहिले कम्प्लीट म्हणजे पूर्णतः तिथे रेझोल्युशन म्हणजे पूर्णतः ते रिझॉल्व्ह झालेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे हे कुठल्या प्रकारे रेमिशन झालेलं आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. त्याचबरोबर स्क्लेरोटिक स्केलेटल लिजन्स जे होते ते पण कम्प्लिटली मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ज्या होत्या तिथल्या त्या पण हील झालेल्या होत्या, रिझॉल्व्ह झालेल्या होत्या आणि शिवाय तो जो राईट लंग नोड्यूल होता तो सुद्धा रिझॉल्व्ह झालेला आहे. म्हणजेच जर आपण कम्पेअर केलं, जो आपला पहिला स्कॅन आहे 2 फेब्रुवारी मंथ मधला ऍज कम्पेअर टू द मे वाला स्कॅन, तर त्याच्यामध्ये आपण हे बघू शकतो की तिथे आता जे लिजन आहे किंवा जो मास आहे तो फक्त लिमिटेड टू द प्रायमरी साईट एवढाच राहिलेला आहे आणि पुढचे जे काही आपले जे काही पसरलेला होता ज्याच्यावरून आपण स्टेज 4 म्हणतोय, तर ते कम्प्लिटली कव्हर होऊन आपला पेशंट आता स्टेज 1 असं म्हणता येईल आणि तो फक्त लिमिटेड तेवढ्या साईडला झालेला आहे. तो हा डिफरन्स आपण नोटीस करतो मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये आणि थ्रू आउट द ट्रीटमेंट पेशंटनी ट्रीटमेंट अगदी स्मूथ रिकव्हरी एक्सपिरियन्स केलेली आहे. कुठलाही साईड इफेक्ट त्यांना जाणवला नाही केमोचा किंवा रेडिएशनचा. त्याचबरोबर त्यांची जनरलाइज हेल्थ कंडिशन लगेचच मेंटेन झाली. त्याचबरोबर आपल्याला स्कॅनमध्ये बराचसा डिफरन्स दिसून येतो. आता हा पुढचा जो स्कॅन त्यांनी केलेला आहे तो आहे मंथ ऑफ जुलैमध्ये. त्यामध्ये आपण हे बघतो की आणखीन 2 महिन्यांनी इथे ही जी साईज होती, जो मास आहे लेफ्ट ब्रेस्ट मधला आणखीन कमी झालेला आहे. आता पेशंटच्या शब्दात सांगायचं म्हणजे जे काय आहे आता हे आपण बघतो इथे, तर इट हॅज इंटरवल डिक्रीज इन मेटाबॉलिझम with no significant change in size of the lesion in the left breast parenchyma. बाकी रेस्ट ऑल जे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, जे काही स्क्लेरोटिक लिजन अँड ऑल इन्व्हॉल्विंग एल्फी वर्टिब्रा जो आहे, नंबर वर्टिब्रा जो आहे कमरेच्या ठिकाणी, जो काही मणका आहे त्या ठिकाणी पण कम्प्लीट मेटाबॉलिक रिस्पॉन्स आपला जो आहे तो हील्ड आहे. इतरही जे काही लिजन्स होते स्केलेटल किंवा मणक्यांच्या ठिकाणी किंवा बोन्सच्या ठिकाणी ते पण कम्प्लिटली रिझॉल्व्ड आहे आणि नो न्यू फाइंडिंग एट ऑल, नवीन कुठल्याही ठिकाणी आढळलेला नाही. ओके. तर पेशंटच्या शब्दात वर्णन करायचं म्हणजे ही गाठ आता त्यांची जवळजवळ 70% त्यांना अगदी रिड्यूस झालेली दिसते
इथे त्यांना कुठल्याही प्रकारची सर्जरी आतापर्यंत परफॉर्म केली गेलेली नाही. तर फेब्रुवारी अंटिल द मंथ ऑफ म्हणजे जुलै म्हटलं तर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 5 महिन्यामध्ये आपल्या पेशंटमध्ये 70% ही गाठ अतिशय चांगल्या प्रकारे विदाऊट एनी साईड इफेक्ट्स, विदाऊट एनी ॲडव्हर्स इफेक्ट्स कमी झालेली आहे. सो होप आयुर्वेदिक मेडिसिन्स डेफिनेटली एक खूप मोठा होप देऊन जातं, की आपल्या पेशंटला जे काही कॉमनेस्ट कॅन्सर आहे, एक खूपच म्हणजे स्त्रियांना आढळून येणार जो आहे, डेफिनेटली एक आपण इथे ह्या केसमध्ये हे पण ऑब्झर्व करू शकतो की हे केस इग्नोर करायची नाही. जेव्हाही तुम्हाला गाठ आढळते तर डेफिनेटली यांनी 2016 ते काही पिरियड हा घालवलेला आहे, थोडंसं इग्नोर केलेला आहे. तर हा फर्स्ट आपल्यासाठी एक मॉरल आहे की आपण तो पिरियड घालवला नाही पाहिजे. लवकरात लवकर त्या गाठींची तपासणी करून तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंटचं नियोजन केलं पाहिजे. सगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. डेफिनेटली किमो आणि रेडिएशन्सला साईड इफेक्ट्स आहेत. पण आपल्या मेडिसिन्सना कंबाईन करून ॲज अन ॲड ऑन थेरपी घेऊन आपण डेफिनेटली हे साईड इफेक्ट्स कमी करू शकतो. एक स्मूथ रिकव्हरी विदाऊट एनी ॲडव्हर्स इफेक्ट्स आणि स्पीडी रिकव्हरी आपण इथे देऊ शकतो. ही केस तुम्हाला जर का आणखीन त्यांच्या शब्दात ऐकायची असेल तर डेफिनेटली आपल्याकडे व्हिडिओ टेस्टिमोनियल पण आहे, जे YouTubeवर अवेलेबल आहे. आणि अधिक माहितीसाठी या केसशी रिलेटेड किंवा काही जर का माहिती हवी असेल तर डेफिनेटली आम्हाला केव्हाही कॉन्टॅक्ट करा. आमचे नंबर्स इथे डिस्प्ले केलेले जातील. आपले हे मेडिसिन्स 100% नॅचरल आहेत, हर्बल आहेत आणि ऑर्गॅनिक आहेत. त्याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. आता हे ॲक्ट कसे करतात तर थोडक्यात सांगायचं म्हणजे हे प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला योग्य रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा करत असल्यामुळे त्या ठिकाणचं जे काही मेटाबॉलिझम बिघडलेलं असेल, फर्स्ट ऑफ ऑल ते तिथे करेक्शन करतात. त्याच्यामुळेच त्यांचे फंक्शन्स जे आहेत ते इम्प्रूव्ह होतात आणि ते इम्प्रूव्ह झाल्यामुळे एकूणच आपली जी इम्युन सिस्टम आहे तिला स्ट्रॉंगली बिल्डअप करण्यामागे ह्याचा खूप मोठा हात आहे. कारण इम्युनिटी हा फॅक्टर जो आहे, कारण आयुर्वेदात मोस्टली बिलीव्स इन सेल्फ हिलिंग सायन्स. म्हणजेच आपली जी सेल्फ हिलिंग कपॅसिटी आहे ती आतूनच विदिनच चांगली असली तर औषधं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ऍक्ट करायला मदत करतात आणि अवयवांचं प्रिझर्वेशन, आपल्या सेल्सचं प्रिझर्वेशन, हेल्दी सेल्सचं हे फार महत्वाचं आहे. ह्या एवढ्या कोर्समध्ये आपल्या पेशंटला कुठेही प्लेटलेट चढवणे किंवा त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा इतर कुठल्याही सपोर्टिव्ह किंवा सप्लिमेंटरी खूप जास्त त्यांना कुठलाही त्रास झाला नाही किंवा ओव्हर द काउंटर खूप मेडिसिन्स घ्यावे लागले नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्ड केलेला आहे. सो डेफिनेटली ही केस स्टडी बऱ्याचशा ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट्सला एक गायडन्स, होप आणि अवेअरनेससाठी खूप मदतगार ठरेल असं मी इथे एक्सपेक्ट करते. थँक्यू.